नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि आपण आज आलो आहे कोकणात आणि कोकणाच्या सिरीजचा पार्ट तुम्हाला माहितीच आहे चालू आहे. आणि आजच्या तिसऱ्या पार्टमध्ये किंवा दुसऱ्या पार्टमध्ये असू शकतो, पण आज आपण आलो आहे कोकणातल्या एकदम फेमस स्पॉटवरती आणि खूप छान मंदिर आहे. स्वामींचं मठ आहे आणि ते पण एकदम कोकणात आहे आणि एकदम कणकवली आणि नांदगावच्या जवळपास आहे. तुम्ही जर नांदगावला येताय तर नांदगाव टिटापासून नांदगाव तो देवगड रोडवरती हा आहे स्वामींचा मठ आणि हा खडपीटला आहे मित्रांनो. आणि खूप छान आहे. नांदगाव टिट्यावरती उतरता येतं. नांदगाव टिटापासून अगदी काही 15-20 मिनिटावरती हा स्वामींचा मठ आहे. तोच तुम्हाला आज दाखवायचा आहे आज ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतो स्वामींचा मठ जो हडफीट गावात आहे. आणि मस्त आता आस्वाद घ्या आजच्या या ब्लॉगचा. झाला हा माझ्या समोर मित्रांनो बघताय तो आहे हडपीट मधला स्वामींचा मठ. हा आहे प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वारामधनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि डायरेक्ट स्वामींच्या मठामध्ये जाणार आहोत. फुल डिटेल देतो तुम्हाला नंतर, कसं यायचं, कसं राहायचं, काय काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ह्या कोकण सिरीजमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर तुम्ही कणकवलीत येताय, नांदगावमध्ये येताय तर ह्या मठाला नक्की तुम्ही व्हिजिट करा. आज माझ्यासोबत आहे मित्रांनो, नाव सांग आपलं. जयेश तांबे. जयेश तांबे आपल्यासोबत. आणि हा भावच आहे माझा. तर आज मी त्याला घेऊन आलो आहे आजच्या या ब्लॉग सिरीजमध्ये. तर तोही आपल्याला सांगेल काही गोष्टी त्याच्याकडे असतील तर. आता आम्ही आज दोघं तुम्हाला आज दाखवणार आहोत स्वामींचा मठ. तर आता जाऊया डायरेक्ट मठामध्ये. इथे आलात की इथे तुम्हाला चप्पल काढायला वगैरे छान अशी जागा आहे पार्किंगसाठी. खूप मोठी जागा आहे इथे. आता आपण जाऊया मठाकडे. आणि जर पायऱ्या बघाल ना तर खूप छान आहे, स्वच्छ आहे ठिकाण. आणि कृपया चप्पल बाहेर काढूनच या असं इथे पोस्टर लावलं आहे. तर इथे मंदिरात आलात, मठामध्ये आलात तर चप्पल बाहेरच काढा शक्यतो आणि मठामध्ये या. कारण की वास्तू जपली पाहिजे आपण, एवढी छान वास्तू जी बांधली आहे ती. स्वामींच्या मठात प्रवेश केलात की समोरच इथे तुम्हाला छान असं विठ्ठल रखुमाईचं मंदिर भेटतं. समोरच तुम्हाला खंडोबा पण दिसतील, संत तुकाराम पण दिसतील. विठ्ठल रखुमाई म्हणजे पूर्ण पांडुरंग इथे वास्तव्याला आहेत मंदिरामध्ये स्वामींच्या. इथे समोरच आहे तुळस आणि खूप स्वच्छ असा मोठा परिसर आहे. तुम्हाला सगळा मी दाखवणार इन डिटेलमध्ये. तोपर्यंत ह्या ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि खूप छान मंदिर आहे, खूप म्हणजे खूपच. आणि शांत आहे एकदम. तुम्ही जर इथे येत असाल तर नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा, मठाला व्हिजिट करा. स्वामींच्या मठात येताच तुम्हाला इथे गणपती बाप्पा दिसतील. त्या आहे देवींची मूर्ती. दोघांच्या पाया पडून तुम्ही मठामध्ये या. खूप छान अशा प्रशस्त आहे भागात. आणि आता जाऊया स्वामींची मूर्ती बघूया. स्वामींची मूर्ती खरंच खूप छान होती. आणि इथे ध्यान साधनेला बसताय ना तर खूपच छान आहे, कारण की प्रशस्त असं त्याचं सभामंडप आहे आणि खूप छान वाटतंय. हे काही साईडने तुम्हाला असे काही खांब आहेत आणि रंगीबेरंगी आहेत आणि मस्त कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे. जसं गावाकडे आपली मंदिरं असतात त्याच टाईपमधले रंगीबेरंगी असं स्वामींचं मठ हे खूप मोठं उभारण्यात आलं आहे. आणि मला पाहताच क्षणी हे खूप आवडलं आहे. आणि त्याची रंगरंगोटी, कलर कॉम्बिनेशन, त्याची खांबची रचना आहे ती खूपच छान आहे. कळस बघाल ना तर कळस पण एकदम खूप अप्रतिम आहे, खूप मस्त आहे. जर तुम्ही इथे कणकवलीमध्ये येत आहे, नांदगावमध्ये येत आहे तर नक्की इथे या. हलपीट गावामध्ये हे मठ आहे आणि हे तुम्हाला मठ नक्कीच आवडेल आणि स्वामींचं दर्शन नक्कीच घ्या इथे आल्यावर.
तर कसा वाटला स्वामींचा मठ मित्रांनो? कोकणामध्ये एवढा सुंदर असा मठ आहे तो कोणालाच माहीत नसेल. पण आजच्या ब्लॉगतर्फे हा तुम्हा सगळ्यांना मी दाखवला आहे. तर नक्की इथे कोकणात येत आहे, कणकवलीमध्ये येत आहे, नांदगावला स्पेशली येत आहे, तर नक्की ह्या मठाला व्हिजिट करा. कारण की नांदगाव टिट्यापासून हा मठ अगदी 15-20 मिनिटावरती आहे. तर इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता स्वामींचं. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की स्वामींच्या मठाला व्हिजिट करा.